सामाजिक संशोधन म्हणजे नक्की काय? ते कसं केलं जातं? चला, एका केस स्टडीमधून ही सगळी प्रक्रिया सोप्या शब्दात समजून घेऊया. यासाठी आपण जळगावच्या सूतगिरणी कामगारांच्या आरोग्य सुरक्षेवर केलेल्या एका अभ्यासाचं उदाहरण घेऊ. या प्रवासात आपण 6 टप्पे पाहणार आहोत. प्रश्न, व्याख्या, आराखडा, प्रत्यक्ष काम, विश्लेषण आणि शेवटी परिणाम. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून. सामायिक संशोधन म्हणजे नेमकं काय? P.V. यंग यांच्या मते ही एक वैज्ञानिक योजना आहे जी सामाजिक जीवनाचा अभ्यास करून नवीन ज्ञान मिळवते. बोगार्डस यांच्या मते हे म्हणजे कोणत्याही विषयात नवीन माहिती शोधण्यासाठी केलेला एक पद्धतशीर अभ्यास. व्याख्या तर स्पष्ट झाली. आता बघूया दुसरा टप्पा. संशोधनाचा आराखडा कसा तयार होतो ते. या अभ्यासाची मुख्य उद्दिष्टे होती कामगारांची आर्थिक स्थिती आणि त्यांच्या श्रमाच्या परिणामांचा अभ्यास करणे. आता ही उद्दिष्टे गाठण्यासाठी संशोधक काही मूळ प्रश्न तयार करतात. जसं की आरोग्य सुविधा कोणत्या आहेत, कामगारांना सुरक्षा प्रशिक्षण मिळतं का, आणि यात पर्यवेक्षकांची भूमिका काय. माहिती गोळा करण्याआधी एक गृहीतक मांडलं जातं, म्हणजे एक अंदाजित उत्तर जे नंतर तपासलं जातं. आराखडा तयार झाल्यावर सुरू होतं प्रत्यक्ष काम, म्हणजेच माहिती गोळा करण्याचा तिसरा टप्पा. माहितीचे 2 स्रोत असतात. एक प्राथमिक म्हणजे थेट मुलाखती आणि दुसरा द्वितीयक म्हणजे सरकारी नोंदी. आता सगळ्याच कामगारांशी बोलणं शक्य नसतं, म्हणून त्यांच्यापैकी काही जणांना नमुना म्हणून निवडलं जातं. आणि हा नमुना निवडण्याचे 2 मुख्य प्रकार आहेत, संभाव्यता आणि असंभाव्यता. या अभ्यासात लॉटरी पद्धत वापरली, ज्यामुळे नमुना निवडताना कोणताही भेदभाव होत नाही. माहिती गोळा झाली की येतो चौथा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, त्या माहितीचं विश्लेषण. यात आधी माहिती तपासली जाते, तिला कोड दिला जातो आणि मग चार्ट्स आणि तक्त्यांमध्ये मांडलं जातं. ह्या सगळ्या प्रक्रियेला एक ठरलेली वेळ असते. साधारणपणे काही महिन्यांचा कालावधी यात सहज जातो. पण प्रश्न हा आहे की ह्या सगळ्या प्रक्रियेची नेमकी गरज काय, हे इतकं महत्त्वाचं का आहे. कारण याच प्रक्रियेतून माहितीचे निष्कर्ष काढता येतात आणि आपलं सुरुवातीचं गृहीतक तपासता येतं. अशा पद्धतशीर रचनेमुळेच संशोधनाला विश्वासार्हता मिळते आणि त्याचे निष्कर्ष ठोस पुराव्यावर आधारित असतात. म्हणजेच एका छोट्याशा प्रश्नाचं उत्तर शोधता शोधता समाजासाठी महत्त्वाचे बदल घडवण्याची ताकद यात आहे.